देणार कुठून हे समजून घेऊन शिवाजी राजा वागला. उलट दुष्काळात शेतकऱ्यांना मदत केली जाईल. वतनदाराच्या व्यवहाराचे हे वर्णन पहा. अशी पुरातन वहिवाट होती की महालकी व गावपन्ना देशमुख, देशपांडे, देसाई, पाटील, कुलकर्णी, खोत, मिराजदार, जमीनदार वगैरे असत. त्यांच्या ताब्यात महाल व गाव असून रयतेकडून जमिनीचा वसूल त्याने करावा असे सरकारी अधिकारी रयतेकडून प्रत्यक्ष वसूल घेत नसत. त्याची सर्व जबाबदारी देशमुख वगैरे जमीनदाराकडे असे. त्यामुळे सर्व रयत या मिराजदारांच्या ताब्यात असेल. त्यास वाटेल तसा तो रयतेकडून वसूल चुकून देत असत. एखाद्या गावचे सरकारी देणे 200 किंवा 300 रुपये असेल तर हे मिराजदार त्या गावचे रयतेकडून 2000 किंवा 3000 रुपये वसूल करून उकळत असत. अशा तऱ्हेने आपला तळीराम गार करण्यासाठी रयतेस नाहक त्रास देत व सरकारासही फसवीत ते आपल्या वस्तीत गावात पुढे वाडे कोट वगैरे बांधून शिपाई प्यादे व बंदूक तलवारी बाळगून पळावत असत. त्यांचा हा बेकायदेशीर कारभार सरकारी अधिकाऱ्यांच्या कानी गेला म्हणजे ते त्यांच्याकडे सरकारी देणे अधिक मागत. परंतु त्यास कित्येक देशमुख वगैरे प्रबळ जामीनदार दाद देत नसत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. जय जिजाऊ जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. कॉम्रेड गोविंद पानसरे अमर रहे. अमर रहे. अमर रहे. गोविंद पानसरे अमर रहे. अमर रहे. अमर रहे. गोविंद पानसरेंच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे. गोविंद पानसरेंच्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे. जोडे मारताना आपल्यात माणसाला लागते मागायची पाहिजे. ना 2 महिन्याने एक ना जय शिवराय. जय शिवराय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय शिवराय. जय शिवराय. काय करायचं च्या वतीने मोर्चा करण्यात आलेला आहे. या मोर्चाचा उद्देश असा होता की मागील 2 वर्षापासून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ असतील, ताराराणी साहेब असतील, त्यांच्यावर अपमानकारक काही ना काही टिप्पणी करायची आणि त्याच्यामधून स्वार्थ साधून घ्यायचा काही लोकांनी ठरवून केलेलं आहे षडयंत्र. त्याच्यामध्ये पाटील मागच्या काळामध्ये सोलापूरकर असेल, तो तिरटकर असेल, त्याचा छिंदम असेल, तो कोशिर्या असेल, त्याच्यानंतर आताचा हा बागेश्वर महाराज असेल. सातत्याने ही RSSची टीम
छत्रपती शिवरायांना टार्गेट करत आहे. यांचा उद्देश काय नेमकं समजत नाही. महाराष्ट्रामध्ये यांना दंगल घडवायची का महाराष्ट्र त्याला अस्थिर करायचं आहे. पण याच्यामागे यांनी लक्षात ठेवावं, शिवप्रेमी यांच्या कुठल्याही गोष्टीला बळी पडणार नाहीत आणि छत्रपती शिवरायांचं कार्य यांच्या सांगण्यामुळं कुठं कमी होणार नाही. छत्रपतींची तुलना कोणाशीही केली जाते. उघड्या नागड्या बाबाशी कुठलीही तुलना केली जाते, त्याला गुरु मानलं जातं आणि काय केलं जातं. तर काल तर त्या नालायक माणसानं हद्दच पार केली की छत्रपती शिवरायांनी स्वतःचं लढाया मी हारलोय, आता थांबलोय, आता थकलोय मी आणि माझं विश्वस्त्र मी तुमच्या हवातीन करतो. हे असं कुठलंही विधान आजच्या कुठल्याही इतिहासामध्ये नव्हतं. मात्र जाणीवपूर्वक हे घडवलं जात आहे आणि याच्यामध्ये सरकार समोर असताना, स्वतः मुख्यमंत्री समोर असताना, स्वतः नितीन गडकरी समोर असताना हे वक्तव्य करतो. याच्यावर कारवाई का केली नाही. आमची सगळी शिवप्रेमींची एकच इच्छा आहे, ह्या हरामखोरावर ताबडतोब देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रामध्ये इतका मोठा उद्रेक होईल. आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की धाराशिवच्या वतीनं या जो बागेश्वर महाराज आहे याला जो 2 कोल्हापुरी चप्पल जो मारल त्याला 1,51,000 बक्षीस या धाराशिवच्या वतीनं जाहीर करतो मी आज. त्या नालायकाला उभा चिरला पाहिजे ही आमची धाराशिवकरांची भावना आहे. कारण सातत्यानं ही RNCची टीम छत्रपती शिवरायांना, छत्रपती संभाजी महाराजांना, जिजाऊंना, ताराबाई साहेबांना ही जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत. हे षडयंत्र यांचं, या षडयंत्र मागं आपल्या शिवप्रेमींनी ओळखून घेतलं पाहिजे.